मेळघाटच्या दाट अरण्यात धोक्याच्या पडद्यामागून उभा राहतो 1000 वर्षांचा गाविलगड. स्थानिक गावकरी सांगतात, रात्री 12 वाजता किल्ल्याच्या तटावाहून आजही एक दीर्घ शिंग फुंकल्यासारखा आवाज ऐकू येतो. तो आवाज आहे गवळी राजांच्या पहारेकऱ्यांचा. म्हणतात, गवळी राजांनी किल्ला बांधताना प्रत्येक दगडाखाली एक धार्मिक शपथ ठेवली होती. या किल्ल्याची राखण आम्ही जन्मोजन्मी करू. आणि गोंड आणि मोगलांनी किल्ला घेतल्यानंतरही ही शपथ आजवर मोडली गेली नाही. मेळघाटच्या जंगलात राहणारे आदिवासी अजूनही सांगतात, किल्ल्याच्या माथ्यावर कधीकधी घोड्यांचे टापांचे आवाज येतात, पण वर पोहोचल्यावर तिथे कोणी नसतं. किल्ल्याच्या जुन्या फतेह मशिदीत तर शांत रात्री दिवट्याचा अस्पष्ट प्रकाशही हलताना दिसतो. तो कोण लावतो, कोणी विझवतो याचा आजवर पुरावा नाही. गाविलगडची खरी दंतकथा सांगते, हा किल्ला पडलेल्या साम्राज्यांचा नाही, तर अजूनही पहारा देणाऱ्या अदृश्य सैन्याचा आहे. म्हणूनच गावकरी आजही एक वाक्य टाळत नाहीत: गाविलगडला रात्री जाऊ नको, कारण त्याचे रक्षक अजूनही जागे आहेत. घे धक्का, बस आता सांभाळून.